मुंबई महापालिकेचा आलिशान बंगला शेलारांना भाजपच्या मंत्र्यांसाठी बंगला रिकामा केलाय। शेलार आणि प्रवीण परदेशी यांच्या बंगल्यांची अदलाबदली करण्यात आली आहे। परदेशी हे MITRAचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। मुंबई महापालिकेचा बंगला भाजपच्या मंत्र्यांसाठी रिकामा करण्यात आलाय। मलबार हिल येथील महापालिकेचा बंगला मंत्री आशिष शेलार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महापालिकेच्या हायड्रॉलिक इंजिनियरच्या वास्तव्यासाठी असलेला बंगला महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांचे बंगल्यात वास्तव्य आहे। शेलारांच्या वाट्याच्या रत्नसिंधू बंगला परदेशी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर। मनोज, आता आशिष शेलारांना मुख्य कार्यकारी यांचा बंगला देण्याचं माहिती समोर आली आहे, काय अधिक अपडेट या संदर्भात? नक्कीच अंकिता, आपण बघता मलबार हिल येथील महापालिकेचा बंगला मंत्री आशिष शेलार यांना देण्याचा निर्णय हा शासनाकडून करण्यात आलेला आहे। आपण बघता महापालिकेचे कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी या बंगल्यामध्ये वास्तव्यामध्ये होते आणि आपण बघता हा बंगला महापालिकेच्या हायड्रॉलिक इंजिनियरच्या वास्तव्यासाठी असलेला बंगला आहे आणि आपण बघता याच्यामध्ये प्रवीण परदेशी या वास्तव्यासाठी होते। पण आता आपण बघता तर हा बंगला आता आशिष शेलार मंत्री आशिष शेलार यांच्या वाट्याला गेलेला आहे। आशिष शेलार आता हे आपण बघितलं तर या बंगल्यामध्ये राहणार आहेत आणि आपण बघितलं तर शेलारांच्या वाट्याचा रत्नसिंधू बंगला हा परदेशी यांना देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। अंकिता, नक्कीच जसं आशिष शेलारांना आता हा बंगला देण्यात आलाय, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा बंगला देण्यात आलाय, त्याचप्रमाणे भाजपतील इतर नेत्यांसाठी देखील अशा बंगल्यांची सोय करण्यात येणार आहे का? या संदर्भात काही माहिती प्राप्त झाली आहे का? नक्कीच आता आपण बघितलं तर प्रत्येकाला हा बंगला वाटप करण्यात येणार आहे। पण अद्यापही आपण बघितलं तर जो बंगला आहे म्हणजे बावनकुळे यांना दिलेला जो बंगला आहे तो आता कोणाच्या वाटला जातो हे पाहणं गरजेचं आहे। कारण की बावनकुळेंनी तो बंगला बावनकुळेच्या नावावर असलेला बंगला हा त्यांनी पंकजा मुंडे यांच्याशी वार्ता केलेली होती, पण अद्याप त्याबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाहीये। त्यामुळे त्याबद्दल आता काय निर्णय होते हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। नक्कीच, त्यामुळे भाजप नेत्यांना आता नेमके कुठले बंगले दिले जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांसाठी आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा बंगला हा रिकामा करण्यात आलाय। मुंबई महापालिकेचा आलिशान बंगला हा भाजप नेते आशिष शेलारांना देण्यात आलाय। त्यामुळे हा मोठा निर्णय सध्या पाहायला मिळतोय।